भारतीय जनता पार्टीकडून जी जनतेची दिशाभूल केली जाते, ईदगाह मैदानाच्या बाबतीत असेल किंवा मालेगाव शहरातील कत्तलखान्यांच्या बाबतीत असेल, खुलासा करण्याकरता या ठिकाणी आज शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली. मूळ मुद्दा, कत्तलखान्याचे कोणाचे संबंध आहेत ते येत्या काही दिवसांमध्ये आम्ही लवकरच आपल्यासमोर मांडू. अशी आहे याचं मूळ मालक महाराष्ट्र शासन. त्याच्यामुळे जो हा ठराव केला हाच सुद्धा एक कायदेशीर आहे. उद्या जर मालेगाव महानगरपालिकेने मालेगाव शहराचा भुईकोट किल्ल्याचा ठराव केला की तो एखाद्या संस्थेला देण्यात यावा किंवा कुठे त्याला काही अर्थ राहणार आहे? विरोधी करा. यापूर्वीच आम्ही राज्य सरकारला शिवसेनेच्या वतीने आम्ही निवेदन दिलेले आहे की या सर्व कत्तलखान्यांची जी परवानगी देण्यात आलेली ही रद्द करण्यासंदर्भात आमची भूमिका आहे. पहिले ते माझ्यापेक्षा महापालिकेतले सिनियर कॉर्पोरेटर आहेत, त्यांनी देखील थोडासा अभ्यास केला तर जनतेकरता अतिशय चांगलं होईल. ही गोष्ट खरी आहे. मालेगाव शहरात 2017 पासून 7 कत्तलखान्यांना परवानगी दिली. मालेगाव शहरातल्या ह्या ज्या काही कत्तलखाने यातले 3 ते 4 कार्यान्वित आहेत आणि बाकीचे प्रोसेसमध्ये परवानगी दिली ते अजून कार्यान्वित नाही. तर 100% मालेगाव शहरातून जे काही त्यांचं प्राण्यांचं बीट तयार होतं हे 100% एक्सपोर्ट होतं. ते मालेगाव शहर किंवा महाराष्ट्र किंवा भारतात कुठेही त्याची विक्री केली जात नाही. केंद्र शासनाच्या परवानगीशिवाय त्यांना कुठेही एक्सपोर्ट करता येत नाही. राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबलभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. आज मालेगाव येथे शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी मालेगावच्या वतीने ईदगाह मैदान तसेच कत्तलखान्याच्या बाबतीत जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे, त्यासाठीच खुलासा करण्यासाठी ही पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे मालेगाव महानगरपालिकेचे उपमहापौर निलेश आहेर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. बघूयात अजून काय म्हणालेत उपमहापौर निलेश आहेर. सन्माननीय कृषी मंत्री साहेब, उपमहापौर साहेब यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. मी उपमहापौर साहेबांना विनंती करतो त्यांनी आपले पत्रकार परिषद सुरू करा. आजची जी पत्रकार परिषद या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने घेण्यात येते ती खास करून मालेगाव शहरात भारतीय जनता पार्टीकडून जी जनतेची दिशाभूल केली जाते, ईदगाह मैदानाच्या बाबतीत असेल किंवा मालेगाव शहरातील कत्तलखान्यांच्या बाबतीत असेल, त्या बाबतीत खुलासा करण्याकरता या ठिकाणी आज शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली. 7 मार्च 2022 विषय क्रमांक 23 महासभा क्रमांक 23 विषय क्रमांक 319. विषय असा होता की कॉलेज ग्राउंड व पोलीस परेड ग्राउंड, सभा क्रमांक 23 आणि विषय क्रमांक 319. कॉलेज ग्राउंड व पोलीस परेड ग्राउंड ही जागा ईदगाह वापरासाठी मिळणे कामी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेशी झालेला करारनामा रद्द करून लष्कर ईदगाह ट्रस्टच्या ताब्यात देणे कामी ही महासभेचा हा ठराव आलेला होता की महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेशी झालेला करारनामा रद्द करून ही जागा लष्कर ईदगाह ट्रस्टला देणे कामी विचारविनिमय करून निर्णय घेणे असा हा ठराव होता. आणि त्यावेळेस हा विषय वाचण्यात आला. मी डायसवर होतो. तत्काळ मी माईक हातात घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. सर्व नगरसेवकांची भूमिका त्या ठिकाणी आम्ही विरोध केला की या ठरावाला आमचा स्पष्ट विरोध आहे. आणि महासभा संपल्यानंतर आम्ही सर्व नगरसेवक महापौरांना निवेदन पण दिलं की हा ठराव करण्यात येऊ नये म्हणून. आणि त्यानंतर म्हणजे ही जागा जी आहे याचं मूळ मालक महाराष्ट्र शासन. त्याच्यामुळे जो हा ठराव केला हाच सुद्धा एक कायदेशीर आहे. जी प्रॉपर्टी मालकी महानगरपालिकेच्या नावाची नसताना सुद्धा देखील हा ठराव करण्यात आला. उद्या जर मालेगाव महानगरपालिकेने मालेगाव शहराचा भुईकोट किल्ल्याचा ठराव केला की तो एखाद्या संस्थेला देण्यात यावा किंवा कुठे त्याला काही अर्थ राहणार आहे? किंवा उद्या इथे ठराव केला की इथे मोठं ताजमहल प्रतिकृती मालेगावच्या ईदगाह मैदानावर बांधण्यात यावी
ते ही धुळपेक आहे. एक गावाच्या पूर्व भागातलं अंतर्गत राजकारणाचा हा भाग आहे. एकमेकाची उणदुणं काढण्याकरता हा ठराव करण्यात आलेला आहे. आणि म्हणजे विविध प्रकरणामध्ये महानगरपालिकेचा किंवा इतर प्राधिकरणाचा कोणताही ठराव निलंबित किंवा विखंडित करण्याचा राज्य शासनाचा अधिकार आहे. एक अधिनियम 2011च्या कलम 451 मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर सदर जी जागा आहे ईदगाह ट्रस्टला देण्याची, ती जागा जी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेला जो शासनाचा जो करार झालेला आहे, साधारणतः सर्वे नंबर 8 मधील 11 एकर ती जागा आहे आणि सर्वे नंबर 10 मधील ती साधारणतः 10 एकर आणि 19 गुंठे अशी जागा. हा ठराव रद्द करायचा शासनाने आणि ही जागा ईदगाह ट्रस्टला देण्यासंदर्भात असं ठराव करण्यात आलेला होता. आणि ही जागा 1971 पासून महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या ताब्यात आहे. आता तिची मुदत संपली होती, परत मुदतवाढ केलेली आहे 30 वर्षाकरता, म्हणजे 2032 पर्यंत त्यांच्या ताब्यात राहणार असा त्यांचा करार झालेला आहे. आणि नाममात्र 1 रुपये भाड्याने तो करार झालेला होता 1971. आणि असं असताना देखील 50 वर्ष झाली जवळपास ही महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या ताब्यात ही जागा आहे. ह्या जागेचा खरा त्यांनी जो करारनामा झाला होता त्याचा असं स्पष्ट उल्लेख होता की सर्व नंबर 8, 10 आणि (5) व 48 मधील जागा क्रीडांगण, तरण तलाव व बाग बगीचा करता 15 वर्षाच्या भाडेपट्टे करारानाम मात्र भाडे रक्कम ₹1 ने देण्यात आलेली आहे. यापैकी कुठलाही उद्देश त्यांनी साध्य केलेला नाही. जे काही ग्रीन जिमचं साहित्य असतं, जे काही रोज सकाळ संध्याकाळ जे क्रीडाप्रेमी फिरायला येतात त्यांना खेळण्याकरता ओपन जिम पण तिथे व्यवस्था केली जाईल. ठिकठिकाणी वृद्धांना बसण्याकरता बाग पण ठेवली जाते आणि अजून काही वृक्षारोपण करण्याची गरज असेल तर ते पण केलं जाईल. विनंती करा. यापूर्वीच आम्ही राज्य सरकारला शिवसेनेच्या वतीने आम्ही निवेदन दिलेले आहे की या सर्व कत्तलखान्यांची जी परवानगी देण्यात आलेली ही रद्द करण्यासंदर्भात आमची भूमिका आहे. आणि वेळोवेळी मालेगाव शहरातील कत्तलखान्यांकरता जी पशुधनाची वाहतूक होत असते, शिवसेनेने नेहमी आवाज उठवला. प्रसंगी शिवसैनिकांनी त्या वाहनांना रोखून त्या पशूंची तिथून मुक्तता पण देखील केली. यापूर्वी सर्व पत्रव्यवहार हा पत्रकारांना ज्ञातच आहे. आणि त्यांनी जो आरोप केला होता, मी जो विषय घेतला होता की मनपा प्रशासन व नगर विकास मंत्रालयाने मालेगाव बाहेरमध्ये या शिवारांमध्ये कत्तलखान्यांना परवानगी दिली. मुळात नगर विकास मंत्रालयाचा या परवानगीची कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. मी तुम्हाला जे आता जे वाचून दाखवलं ही या ऑथॉरिटीला परवानगी, या ऑथॉरिटीने परवानगी दिल्यानंतर ते प्रकरण जातं, जो प्रोसेस आहे त्यामार्फत राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे. त्याच्यामुळे त्यांनी जो आदरणीय मंत्री महोदय शिंदे साहेबांवर जो आरोप केला होता, कदाचित ते मालेगाव शहरातून एक चांगली गुड न्यूज त्या दिवशी दिली, कदाचित त्यांना ती सहन झाली नसावी म्हणून त्यांनी इतक्या दिवसापासून आरोप केले. ते माझ्यापेक्षा महापालिकेतले सिनियर कॉर्पोरेटर आहेत, त्यांनी देखील थोडासा अभ्यास केला तर जनतेकरता अतिशय चांगलं होईल. आणि माझी त्यांना सूचना असेल की असे आरोप करण्यापूर्वी आपण थोडासा अभ्यास केला तर योग्य राहील. आणि मूळ मुद्दा, कत्तलखान्याचे कोणाचे संबंध आहेत ते येत्या काही दिवसांमध्ये आम्ही लवकरच आपल्यासमोर मांडू अशी या ठिकाणी मी शिवसेनेच्या वतीने आपल्याला सांगतो. जे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी जे बाहेर निघालेले भारतीय जनता पार्टीचे, ज्यावेळेस कोरोनाची महामारी 2 वर्ष मालेगाव शहरात आपण सर्व पत्रकार बांधवांनी बघितलं, त्या काळात ते कुठे गायब होते, कोणत्या गावाला होते, कुठे बिळात बसून बसले होते. ना आता ते जनतेकरता त्या आज दारोदारी चौकात मिटिंगा घेतात आणि स्वाक्षरीची मोहीम राबवत आहेत. आणि त्यांना आज का जनतेचा पुळका सुटला आहे, कदाचित जनतेने त्यांना विचारलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये असा उल्लेख केला होता
आणि त्याच्या पत्रकामध्ये पण म्हटलेले मनपा प्रशासन व नगरविकास मंत्रालयाने मालेगाव बाह्यमध्ये दरेगाव माळदे या शिवारात 7 कत्तलखाना दिल्लींना अटक परवानगी रद्द करावी. आता मी हा दुसऱ्या विषयाला सुरुवात करतो. ही गोष्ट खरी आहे. मालेगाव शहरात 2017 पासून 7 कत्तलखान्यांना परवानगी दिली. पहिले 3 कत्तलखाने जे आहेत ते धायगुडे मॅडम आयुक्त असताना दिले. एक आयुक्त कासार असताना दिले गेले आणि 2 आता आयुक्त गोसावी असताना दिले गेले. आणि एक पूर्वीपासूनच मालेगाव महानगरपालिकेच्या मालकीचा कत्तलखाना मालेगाव शहरात. कत्तलखान्याची परवानगी देण्याचा जो विषय हा महापालिके ही बांधकाम परवानगीला एनओसी देत असते. एक मुद्दा लक्षात घ्या. बांधकाम परवानगीला एनओसी देतात. ते काय पर्पज करतात ते आता राज्य शासनाचा असं स्पष्ट राजपत्रात उल्लेख आहे. स्लॉटर हाऊस or facilities for processing and disposal of dead animals with the special permission of authority. काय म्हटले? स्लॉटर हाऊस और फॅसिलिटीज फॉर प्रोसेसिंग अँड डिस्पोजेबल ऑफ डेड ॲनिमल्स विथ द स्पेशल परमिशन ऑफ ऑथॉरिटी. म्हणजे ऑथॉरिटी मीन्स काय? इन केस ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन द म्युन्सिपल कमिशनर और सच अदर ऑफिसर ॲज ही मे अपॉइंट इन दिस बिहाफ. हा म्हणजे तुमचं म्हणणं प्रशासनाच्या जर अखत्यारीतला विषय महापालिकेच्या क्षेत्रातला असेल तर आयुक्त त्याची परवानगी देऊ शकतात. नगराचा असेल तर शिव त्या जो काही असतो जो तो त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो प्रमुख असतो ती परवानगी देत असतो. ही झाली लोकल लेव्हलची परवानगी. यानंतर राज्य सरकारकडून ती परवानगी जाते केंद्र सरकारकडे आणि केंद्र सरकार याला अंतिम परवानगी देत असतं. आणि केंद्र सरकार पण केव्हा परवानगी देतं? आपेडा म्हणून एक कमिटी आहे शासनाची, तिच्या थ्रू त्या फॅक्टरीचं इन्स्पेक्शन होतं. त्यांच्या क्रायटेरियामध्ये ती बसली. आणि दुसरी आवर्जून एक गोष्ट माझ्या लक्षात आली मी ज्यावेळेस याचा अभ्यास केला की मालेगाव शहरातल्या ह्या ज्या काही कत्तलखाने यातले 3 ते 4 कार्यान्वित आहेत आणि बाकीचे प्रोसेसमध्ये परवानगी दिले ते अजून कार्यान्वित नाही. तर 100% मालेगाव शहरातून जे काही त्यांचं प्राण्यांचं बीप तयार होतं हे 100% एक्सपोर्ट होतं. ते मालेगाव शहर किंवा महाराष्ट्र किंवा भारतात कुठेही त्याची विक्री केली जात नाही. आणि हा परवाना त्यांना केंद्र सरकारमार्फत मिळतो. केंद्र सरकारमार्फत केव्हा मिळतो? ज्या देशाला त्यांना ते द्यायचं आहे त्या देशाच्या गव्हर्नमेंटमधले काही अधिकारी इथं स्वतः येतात, स्वतः इन्स्पेक्शन करतात, सगळ्या क्वालिटी चेक करतात आणि त्यांचं सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर थ्रू आपेडा ही प्रोसेस स्टार्ट होते. आणि हा दरवर्षीचा कार्यक्रम असतो. जसं आपल्या फूडच्या जसं आपण सेक्शन ते करता असं आणि त्यांनी अप्रूव्ह केलं तर तो एक्सपोर्ट होतो. आणि ही एक प्रोसेस आहे ही संपूर्ण भारत देशात किंवा पूर्ण देशात कुठे कुठे चालत असेल, परंतु केंद्र शासनाच्या परवानगीशिवाय त्यांना कुठेही एक्सपोर्ट करता येत नाही. भारतीय जनता पार्टीने पत्रकात एक उल्लेख केलेला होता. एक भयंकर षडयंत्र जो कांगावा केला जातोय ही भूमिका जनतेची दिशाभूल करणारी. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा त्या ईदगाह ट्रस्टला मतदानाला दिली जाणार नाही. आम्ही ज्यावेळी आदरणीय मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही भेटलो होतो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले कुठल्याही परिस्थितीत हा ठराव विखंडित केला जाईल. हे आपल्या पश्चिम भागातील मालेगाव शहरातील सर्वात मोठं मैदान आहे. सर्व प्रकारचे खेळाडू त्या ठिकाणी खेळतात. सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी येतात, खेळतात. ज्या राजकीय पक्षांना काही कार्यक्रम घ्यायचे असतील तर ते त्या ठिकाणी घेत असतात. परंतु हे कार्यक्रम घेत असताना संस्थेची परवानगी त्यांना घ्यावी लागत असेल.
जर ही राज्य शासनाची जागा असली तर प्रांत असतील, अपर जिल्हाधिकारी असतील किंवा मोठा विषय असला तर जिल्हाधिकारी यांना भेटून कोणी त्यांच्या परवानगी तिथे सर्व सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊ शकतात. आता भारतीय जनता पार्टीकडे त्या लोकप्रतिनिधी जे काही या ठिकाणी लोकांची दिशाभूल करत आहेत, स्वाक्षरीची मोहीम राबवत आहेत, आता त्यांच्याकडे विकासाचा एकही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. तिथे विकासात्मक विषयावर काही त्यांनी आम्ही हे केलं ते केलं बोलत नाही. आदरणीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून आणि बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलचा अशी विविध विकास कामं त्या भुसे साहेबांच्या माध्यमातून चालू असल्याने ते त्यांना कदाचित सहन झाले नसतील म्हणून ते असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. आणि ते सांगतात की आम्ही सत्तेत नाही, ते लोकांनी सांगतात की आम्ही सत्तेत नाही. पहिले 2.5 वर्ष मी जरूर सांगेन की ते सत्तेत नव्हते, परंतु 2.5 वर्षानंतर जो सत्ता काळ आला त्यावेळेस काँग्रेसच्या महापौर तायरा शिक्षे आणि मी उपमहापौर शिवसेनेचा, आम्हा दोघांनाही भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी मतदान पण केलं होतं आणि पाठिंबा पण दिला, लेखी पण पाठिंबा दिला होता. आणि आमचे जे फॉर्म भरत होते ते सूचक अनुमोदक पण होते. आणि 2021ची महिला बाल कल्याण समितीची जी निवडणूक झाली, भाजपाच्या नगरसेवका सौ आदरणीय सुवर्णाताई शेला ह्या त्या सभापती पण होत्या 1 वर्षभर. मग कुठल्या अर्थाने ते सांगतात की आम्ही सत्तेत सहभागी नाही असं. आणि महापालिकेच्या बजेटमध्ये जो निधी शिवसेनेच्या नगरसेवकांना देण्यात आला तोच निधी भारतीय जनता पार्टीच्या पण नगरसेवकांना देण्यात आला. समसमान वाटप सत्तेतल्या जे पण भागीदार होते त्यांना त्या ठिकाणी करण्यात आलेली. 20 वर्षापूर्वी किंवा त्याच्याही आधी एक 400 मीटरचा कॉन्क्रीटचा ट्रॅक बांधण्यात आलेला होता. त्याची आज अवस्था अतिशय जीर्ण झालेली आहे. कुठल्याही प्रकारचे त्याच्यात नंतर डेव्हलपमेंट झालेली. त्या ठिकाणी जे काही सिंगल बार डबल बार जे लावले असतील तर ते क्रीडापटूंनी लावलेले होते. जे काही सैनिकचे ट्रेनिंग कॅम्प घ्यायला जे काही मुलं येतात त्यांनी स्वतःने तिथे लांब उडीचे इव्हेंट घेण्याकरता स्वतः ग्राउंड खोदलेलं आहे. तर मला तसं आम्ही राज्य शासनाला पण पत्रव्यवहार केलेला आहे. आदरणीय मंत्री दादाजी भुसे यांच्या समोर एकनाथ शिंदे साहेबांना भेटून आम्ही हा ठराव विखंडित करण्यात यापूर्वी निवेदन पण दिलेले. आणि ज्या वेळेस ही जागा आता जी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या ताब्यात आहे ती राज्य सरकारची झाल्यानंतर खेळाडूंकरता अतिशय उत्कृष्ट असं मैदान आणि रनिंगचा जो 400 मीटरचा ट्रॅक आहे तो आदरणीय मंत्री महोदय भुसे साहेबांच्या माध्यमातून शासनाच्या निधीतून त्या ठिकाणी करण्यात येईल. त्याचबरोबर जो जॉगिंग ट्रॅक आज त्या ठिकाणी कार्यान्वित आहे. आता अंतिम टप्प्यात त्याचं काम आहे. येत्या 2 तारखेला त्याचा लोकार्पण सोहळा पण आदरणीय मंत्री महोदयांनी आयोजित केलेला आहे. त्या ट्रॅकला ज्या वेळेस पूर्व भागातल्या लोकप्रतिनिधींनी अतिशय प्रखरपणे विरोध केला, 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा त्यांचा त्यावेळेस तो प्रसंग होता. त्याही वेळेस भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही लोकप्रतिनिधींनी त्याच्याबद्दल एक अवाक्षरही काढलं नाही. त्याबद्दल त्यांनी आपली भूमिका पण मांडली नाही. आणि माझी माहिती अशी आहे ही जागा महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या ताब्यात असल्याने त्यांनी पूर्व भागातील लोकप्रतिनिधींना हाताशी धरून या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक झाला नाही पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. आणि त्यांना असा पुढे येऊन विरोध करता येत नव्हता, तर त्यांना हाताशी धरून त्यांनी हा विरोध करण्याचं काम त्या ठिकाणी केलं असा आमचा आरोप आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.